घडली तर ताबडतोब हॉस्पिटलला व्हिजिट केली, चौकशी केली, पाहिली आणि त्यावेळेला पण मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं जर दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्या अनुषंगाने आपण सगळा तहकीकात डीपली केली, त्याच्यावर कमिटी गठीत केली. कमिटी गठीत केल्यानंतर त्याचा औषधाचा साईड इफेक्ट बघितला, बॅचेस साईड बघितला, औषधं कधीपासून वापरली जातात, गेली ही इंजेक्शन्स 5,000 क्वांटिटीमध्ये होती, आतापर्यंत 3-3,500 वापरली गेली, कुणाला साईड इफेक्ट होत नाही आणि ही लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. एक तर आहे की गर्भधारणा टिकण्यासाठी आहे डिओडिनल, ते वाचलेल्या बाईला ते दिलं होतं, त्याचा साईड इफेक्ट आहे कुणाकुणाचं ब्लड प्रेशर कमी होतं, त्यामुळे चक्कर येऊ शकते, गिल चक्कर पडू शकतात बायका. दुसरी बाईला जी दिली ती वारली, ते डेक्सामेथासोन, ते तर लाईफ सेव्हिंग ड्रग आहे आणि त्या लाईफ सेव्हिंग ड्रगमध्ये रिॲक्शन याचं प्रमाण आहे 0.1% ते 0.5% मॅक्झिमम. आता या गेल्या 4-5 महिन्यात 3 बायकांना रिॲक्शन आली. आज 3,500 इंजेक्शनमध्ये 3 बायकांना इंजेक्शन आले. ते असं सगळीकडे वापरलं जातं. आपल्या आया बहिणीपासून आज 50 वर्षापासून जे इस्टॅब्लिश ड्रग आहे आणि हा प्रोटोकॉल आहे, चुकीचं इंजेक्शन दिलं गेलं, ही जी नरेटिव्ह पसरली गेली, चुकीचं इंजेक्शन देऊन मृत्यू, ही वाईट परिस्थिती आहे. त्याचं मला कुठेतरी दुःख वाटलं, म्हणून मी ठासून हा विषय मांडला. बाबा रे, हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. उद्या कुणाला क्रोसिनची अलर्जी असते, कुणाला अविलची असते, कुणाला बी कॉम्प्लेक्सची असते, कुणी वाटू शकते कुणाला क्रोसिनची म्हणजे पॅरासिटामॉलची अलर्जी असेल, असू शकते. अशा अनेक प्रकारचे औषध असतात आणि त्याचं कुठं लिहिलं जात नाही किंवा हे जे आता डेक्सामेथासोनची अलर्जी असेल असं कोणी म्हणू शकत नाही, पण अशा असतात हे गुगलवर पण आहे. म्हणजे जर मॅक्झिमम अलर्जी येत असतात ते सल्फा आहे, पेनिसिलिन आहे, टेरामायसिन आहे, क्लोरमायसिन आहे, त्याची अलर्जी असते. पण ह्या ड्रगचा लाईफ सेव्हिंग ड्रग असेल असं वाटत नव्हतं, पण त्या दोन्ही महिलांना आला. त्यामुळं तहकीकात केली. ज्या डॉक्टरने ट्रीटमेंट केली त्यांना 10 वर्षाचा अनुभव होता, त्याने ह्याच्यामध्ये 10,000 डिलिव्हरी केलेले, सिझरिन केलेले, चुकवायचे चान्सच नाही. एक्सपिरियन्सिंग डॉक्टर आहे, एक्सपर्ट डॉक्टर आहे, तरी सुद्धा चुकून ॲडमिनिस्ट्रेशनकडून त्यांना सस्पेंड करण्यात आलं. सस्पेंड न करता त्यांना सक्तीच्या रजेवर किंवा कार्यमुक्त करून बाजूला ठेवलं असतं. जोपर्यंत आज आलाच रिपोर्ट ना, आज रिपोर्ट आला त्यांची चुकीच नाही. कारण जे डॉक्टर होते, फॉरेन्सिकचे होते, सिव्हिल सर्जन होते, जे रिक्वायर्ड गायनेकोलॉजिस्ट होते, या सगळ्यांनी रिसर्च केला, सगळं पाहिलं. त्याचा प्रोटोकॉल जो असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे योग्य काम केलेलं आहे आणि तिला वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. पण ज्या वेळेला तिला अलर्जी फंक्शन इफेक्ट मॅक्झिमम झाला तर त्या गळा चॉकअप झाला, त्यामुळे ती उलटी ॲस्पिरेट केली, छातीमध्ये उलटी गेली, उलटी रक्ताच्यामुळे अन्नाची छातीमध्ये गेली, त्याला चॉकअप घेऊन झालं. त्याला काय करू शकत नाही. हे बिचाराने वाचवायचा इथं खूप प्रयत्न केला, पण अलर्जी एवढी सिव्हिअर होती त्यात काय करता आलं नाही, त्याच्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या औषधाला अनेकांनी बंदी घालावी वगैरे वगैरे बोललेलं आहे, तर त्या संदर्भात काही बंदी वगैरे घातलेली नाही. ती जे आमच्याकडे जी बॅच होती ती बॅच आम्ही ताबडतोब थांबवली. कदाचित होऊ शकतं पुढच्या काय कुठला अजून काय प्रॉब्लेम असेल तर मग ते आम्ही एफडीएला तपासायला दिलेले आहे. त्याचा पण रिपोर्ट 1-1.5 महिन्यात येणार आहे. तर पण त्याच्यातनं कधी होत नाही, आजपर्यंत प्रायमरी पेशंट दिसत नाही. पण जे पण रिपोर्ट येईल ते त्या कंपनीला पाठवलंय, आपण गाझियाबादला पाठवलंय त्यांच्या लॅबला, ते जिथं रजिस्ट्रेशन या मेडिसिनचं होतं, ज्या कंपनीने बनवलंय त्यासाठी तहकीकात होईल त्याची. म्हणजे ते अजूनही इंजेक्शन गरोदर महिलांना दिलं जातं. ते डेक्सामेथासोन हे नावाचं ड्रग आहे, हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे. ह्याचं कधी रुटीन दिलं जातं, कारण त्याच्यामुळं लहान बाळाचं पोटात असलेल्या त्याचं लंग्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे द्यायलाच लागतं. आपण सुद्धा जन्माच्या अगोदर घेतलेले आहोत औषध, असं सांगायला काही हरकत नाही. सर, डॉक्टरांना सस्पेंड केलेलं, आता रिपोर्ट आलेला, आता पुढे काय करणार? तो विषय आहे महासभेत आलेला आहे, त्यांना सस्पेंड करायचं की ठेवायचं तर सभागृह निर्णय घेईल उद्या येणाऱ्या महासभेत, उद्याच्याच. रिपोर्टमध्ये तर काय त्यांच्यावर काय त्यांची तर काही चूक दिसत नाही. नाहीच आहे, सस्पेंड करायला नाही पाहिजे होतं. त्यांना कार्यमुक्त म्हणजे कार्यापासून बाजूला ठेवायला पाहिजे होतं. थोडे दिवस तुम्ही काम करू नका, शांत राहा, रिपोर्ट येत नाही तोपर्यंत. आणि त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं. डॉक्टरांची बदनामी झाली. 1,10,000 रुपये मध्ये कोण डॉक्टर भेटतो तुम्हाला?
जर एमडी एनर्मॉलॉजिस्ट जर प्रायव्हेट प्रॅक्टिस केला तर त्याला महिन्याला आठवड्याला 1,10,000 रुपये मिळेल. त्याचं काय मोठी अमाऊंट आहे ती 1 लाख रुपये म्हणजे काय मग सर त्यांना तर परत सेवेत सामावून घेण्यात येईल का? घेणार. मी बिंग अ डॉक्टर ही माझी भावना आहे. मी तसं अपील करेन किंवा मी वकिली करेन त्याच्यासाठी की यांना घ्या. कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा कायदा आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सर्वोच्च काउन्सिल आहे. ती कुठल्याही डॉक्टरला तुम्ही सस्पेंड करू शकत नाही अंटिल अनलेस प्रूव्ह झाल्याशिवाय. त्यांचं निग्लिजन्स झालंच नाही. हाऊ यू कॅन स्टॉप हिज वर्क हिज ड्युटी. थँक्यू. थँक्यू सर.